नेरीवरून जवळ असलेल्या उसेगाव येथील उमा नदीच्या घाटावर उसेगाव येथील नागरिकांनी रात्रभर जागून मध्यरात्री 22 फेब्रुवारीला रेतीची तस्करी करणाऱ्या नेरी येथील रेती तस्कराला ट्रॅक्टर सहित रंगेहात पकडून ग्रामपंचायतच्या आवारात महसूल विभागाच्या हाती सुपूर्द केले। चिमूर तालुक्यात रेतीची तस्करी करणाऱ्यांचे सुगीचे दिवस आले असून सर्वच रेती तस्करी जोमात सुरू आहे। मात्र महसूल विभाग कोमात असल्याचं बघायला मिळत असल्याचं नागरिक देखील बोलतायत। अनेकदा माहिती देऊनही कोणताही अधिकारी तस्करांना अडवत नसल्यानं उसेगाव वासियांनी रेतीची तस्करी रोखण्यासाठी चंग बांधलाय आणि रात्र जागून नेरी येथील यामेश पिसे यांचे ट्रॅक्टर रेतीसहित नदीपात्रात रात्री 12 वाजता पकडलेत। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करून संपर्क साधला, मात्र कुणीही आलं नसल्यानं गावकऱ्यांमध्ये त्यांच्या विरुद्ध रोष व्यक्त केला जातोय। मात्र गावकरी यांनी प्रयत्न सोडले नाहीत तेव्हा महसूल विभागाचे RI कुंभरे हे तब्बल 7 तासानंतर घटनास्थळी पोहोचले। तेव्हा गावकरी नागरिकांनी पहाटे 4 वाजताच्या सुमारास स्टार महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधीला कळवलं असता माहिती कळताच स्टार महाराष्ट्र न्यूज टीम नदीपात्रात पोहोचून आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघ यांनी झालेल्या प्रकाराचा आढावा घेतलाय। पाहुयात। आज आपण आलो आहे पहाटे चिमूर तालुक्यातील नेरी लगत असलेल्या उसेगाव नदी घाटावर। या नदी घाटावर गेल्या कित्येक महिन्यापासून सर्रास रेतीची तस्करी आणि चोरी चालू आहे। मात्र याकडे कुठल्याही चिमूर तालुक्यातील कुठल्याही प्रशासनाचं लक्षच नाही। त्यामुळे आता गावकऱ्यांनीच कंबर कसली आणि ट्रॅक्टर पकडायची मोहीम चालू केली। त्या अनुषंगाने आज आपण थेट या स्टार महाराष्ट्र न्यूज यांनी सदर माहिती पोहोचवली आणि आपण या ठिकाणी आपली टीमसह आपण पोहोचलो आहेत। आपण पाहू शकता हा जो रेती घाट आहे हा संपूर्ण इथून चोरूनच नेलेला आहे, म्हणजे काही शिल्लक सुद्धा राहिलेलं नाही। रोजचे या नदी घाटामध्ये दररोजचे 10 ते 15 ट्रॅक्टर इथून रेती तस्करी करतात। मात्र प्रशासनाने मात्र याकडे खूप मोठी डोळाझाक केलेली आहे। एवढंच का होईना राजकीय पुढारी सुद्धा या तस्करीमध्ये सामील असल्याचं बोलले जात आहे। त्यामुळे नागरिकांनी आता अशी अपेक्षा करावं कोणाकडे ही शंकाटू निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत या गावातील काही नागरिक आहेत ज्यांनी हे ट्रॅक्टर पकडून ठेवले आणि ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। भाऊ, काय सांगाल तुम्ही, किती वाजता ट्रॅक्टर पकडलेत? आणि रात्रीला 12:30 वाजता ट्रॅक्टर पकडलेला आहे आम्ही। हां, तर यांची एकच दिवस नाही, रोजच येथून रेती वाहन करतात हे। त्या दिवशी सुद्धा 2 ट्रॅक्टर पकडले म्हणून कल्पना झाली होती, काय झालं त्याचं? शासकीय लोकांनी आम्ही पकडून दिला होता, त्यांनी हलवलेला होता। मग नंतर काय झालं आम्हाला माहित नाही, आम्ही त्यांच्याकडे सोपवलेलं होतं। रात्री किती वाजता पकडले होते ट्रॅक्टर? तो 2:30 वाजता ट्रॅक्टर पकडलं, कोण आलं ते? RI साहेब वगैरे होते। नाही, ट्रॅक्टर मालक आले होते का? ट्रॅक्टर मालक हो आले। कोणीतरी 2 बाया आल्या होत्या असं बोलले जात आहे। नाही, 2 बाया नव्हत्या, हां, एकच लेडीज होती। हां, काय म्हणायचे ते मग आम्ही कर्मचाऱ्यांकडे सोपवून दिला, त्यांनी काय केलं माहित नाही। आम्ही गावाला प्रशासकीय माणसं म्हणजे कोण कोण आले होते त्या दिवशी? RI साहेब होते, तलाठी होते, पोलीस पाटील साहेब, अच्छा, कोतवाल साहेब होते। कारवाई केली का त्यांनी? आता आम्ही त्यांच्याकडे सोपवले। अजून तुम्हाला काही त्याची कल्पना नाही? नाही, कल्पना नाही आम्ही गावात चाललो गेलो। हां, नक्कीच त्या दिवशी 2 ट्रॅक्टर पकडून दिले आणि ते ट्रॅक्टरचे मालक महिला या ठिकाणी पोहोचल्या। राजकीय पुढारी असल्याचं बोलल्या जात आहे त्या महिला। आणि या जेव्हा गावकऱ्यांनी प्रशासनाच्या मार्फत त्यांना त्या ट्रॅक्टरला स्थलांतर केल्यानंतर मात्र तलाठी असतील, RI असतील, यांनी कुठली कारवाई केली अद्याप आम्हाला याची कल्पना नाही। मात्र आपण लवकरच त्या दिवशीच्या 2 कारवाईचं काय झालं हे आपण RI साहेबांना विचारून आपण तसंच त्या पद्धतीने पुढे आम्ही आपल्याला कळवण्याचा प्रयत्न करू। मात्र या सध्या गावकऱ्याच्या कारवाईनं रेती तस्कराचे मात्र खूप मोठ्या प्रमाणात धाबे दणाणले आहे। आता यापुढे या ट्रॅक्टरवर आपण पाहू शकता, हा ट्रॅक्टर आहे, या ट्रॅक्टरवर प्रशासन कुठली कारवाई करेल आणि गावकऱ्यांना कुठला न्याय मिळेल किंवा यापुढे सुद्धा प्रशासनाचा याकडे लक्ष राहील का आणि कारवाई करेल का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे।
कॅमेरामॅन संकेत ठाकरेसह प्रवीण वागे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चिमूर, चंद्रपूर.